झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे असा की जयंत हा जान्हवीच्या आजीचा खून करताना आपल्याला दाखवण्यात येणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे। या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत। तर झी मराठी वाहिनीने दशावतार स्पेशल एक नवीन व्हिडिओ प्रदर्शित केलेला आहे, ज्यामध्ये मालिकांमध्ये पुढे काय होणार ते दाखवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल सुद्धा एक थोडीशी क्लिप पाहायला मिळते, ज्यामध्ये जयंत हा जान्हवीच्या आजीला मारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी जान्हवी येते। मग जान्हवी आजीला जोरात ओरडते आणि मग तेवढ्यात जयंत सुद्धा जान्हवीला पाहतो। तर असं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं। म्हणजे एकंदरीत पाहता जयंत हा जान्हवीच्या आजीला मारण्याचा प्रयत्न करणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। तर होतं असं की जान्हवीच्या आजीला जयंतच्या वागण्यावरती आधीपासूनच शंका येत असते, त्यामुळे ती ठरवते की आता जयंतवरती बारकाईने लक्ष ठेवायचं। त्यामुळे जान्हवीची आजी जयंतवरती खूप बारकाईने लक्ष देते आणि मग त्यानंतर जयंतबद्दल तिला बरंच काही माहिती पडतं आणि मग जयंतलाही समजतं की जान्हवीची जी आजी आहे तिला माझ्याबद्दल बरंच काही समजलेलं आहे। त्यामुळे तो ठरवतो की आता जान्हवीच्या आजीला मारून टाकायचं आणि मग तो त्यानंतर जान्हवीच्या आजीला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो, पण तरी सुद्धा ती त्यातून वाचते। आणि हे सगळं जान्हवीला सुद्धा सीसीटीव्हीमुळे समजतं की जान्हवीच्या आजीला जयंतनेच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळतं। तर लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या मालिकेमध्ये जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। म्हणजेच लवकरच जयंत हा जान्हवीच्या आजीला मारून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे हे आपल्याला लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर झी मराठी वाहिनीने प्रदर्शित केलेल्या दशावतार स्पेशल व्हिडिओमध्ये आपल्याला पारू या मालिकेबद्दल सुद्धा एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो। त्यामध्ये आपल्याला आदित्य आणि पारू किर्लोस्करांच्या घरी परत लग्न करून आलेले आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा। आणि त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।